मोहन भागवत महाकुंभाला गेले असते तर मी देखील गेलो असतो। मोहन भागवतांनी जिथे डुबकी मारली असती तिथेच मी देखील गेलो असतो। उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। तर काही जण तिकडे जाऊन दाढी बुडवून आले, नाव न घेता ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। राज ठाकरेंच्या जागी अन्य कुणी असतं तर भाजपने थैथयाट केला असता। राज ठाकरेंच्या कुंभस्नानावरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला। जयंत पाटलांनी जतचा कारखाना 40 कोटीत ढापला। जयंत पाटलांच्या षडयंत्रामुळे जतचा कारखाना बंद पडला, गोपीचंद पडळकर यांचा आरोप। तर कारखाना सभासदांचा राहावा याचे प्रयत्न का केले नाही, पडळकरांचा सवाल। माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही, धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत आमदार सुरेश धस यांना इशारा। मुंडे कराडच्या सोबतीला कंटाळून आई परळीमधून नाथऱ्याला गेल्या, एका मुलाखतीमध्ये धसांचा दावा। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहत नाहीत, खासदार निलेश लंके यांचा आरोप। निलेश लंके जिल्हा परिषदेमधील सीसीटीव्ही फुटेज मागवलं। स्वारगेट प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा यासाठी हालचाली। स्वारगेट प्रकरणाचं चार्जशीट लवकरच कोर्टात दाखल केलं जाणार। केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी पुणे पोलीस मागणी करणार। जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट होण्यास पन्हाळावासियांचा विरोध। जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार, पन्हाळगडावरील स्थानिकांची भूमिका। डोंबिवलीच्या खंबाळपाड्यामध्ये संघाच्या शाखेवर दगडफेक। लहान मुलं प्रशिक्षण घेत असताना अचानक दगडफेक। रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास अचानक शेजारील जंगल आणि इमारतीमधून दगडफेक झाल्याची माहिती। शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त। मुंबईतील नागपाडा दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल। 5 सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यू कंत्राटदाराविरोधात गुन्हा। सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचा आरोप।